काय मग मंडळी, तुम्ही कधी खाल्ली आहे का अशी लाडूची भाजी? नाही, कधीच नाही. चला तर मग आपण बनवूया लाडूची भाजी. त्यासाठी सोयाबीन छान गरम पाण्यामध्ये भिजू घालायचं. सोयाबीन भिजतं तोपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये वाटण काढून घ्यायचं. वाटणामध्ये कांदा आणि टोमॅटो मिक्सरला काढून घ्यायचं. सोयाबीन छान भिजली की पण पाणी नितळून घ्यायचं आणि सोयाबीन पण मिक्सरला काढून घ्यायची. सोयाबीनमध्ये घालायचे हळदी पावडर, मिरची पावडर, अमकं ढमकं घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. बेसन पीठ घालून छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. असे लाडू करून झाले की हे तळून घ्यायचे, बरं नाही तर तसेच घालतात. त्यानंतर पॅनमध्ये घालायचं तेल. तेलात लसूण छान परतून झालं की घालून द्यायचं वाटण. वाटण घातलं त्यामध्ये हळदी पावडर, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, अमकं ढमकं, चवीनुसार मीठ घालायचं. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर घातलं अर्धा ग्लास पाणी. पाण्याला छान उकळी आली की लाडू सोडून द्यायचे. लाडू छान मध्यम गॅसवर आपल्याला 10 मिनिट शिजवून घ्यायचे. पाहू शकता 10 मिनिटाच्या नंतर आपली भाजी किती छान मस्त रेडी झाली. कशी वाटली तुम्हाला लाडूची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भातासोबत खा किंवा